मला हे सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये रेराचा कायदा झाल्यानंतर पहिला रेग्युलेटर फर्स्ट रेरा वॉज इन्स्टॉल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र हे पायनियर होतं आणि आम्ही जो रेराचा कायदा तयार केला, जे नियम तयार केले ते संपूर्ण देशाने त्यानंतर फॉलो केले. आणि मला हेही सांगितलं पाहिजे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक खूप मोठी डायलॉगची प्रक्रिया आम्ही केली. कारण पहिल्यांदाच रिअल इस्टेट सेक्टरमध्ये आपण रेग्युलेटर आणत होतो आणि रेग्युलेटर आणायचा याचा अर्थ रिग्रेसिव्ह पॉलिसीज आणायच्या. रेग्युलेटर आणायचा म्हणजे काहीतरी लायसन्स राज आणायचा, रेग्युलेटर आणायचा म्हणजे काहीतरी अडथळा आणायचा. अशा प्रकारची अवस्था होऊ नये तर रेग्युलेटर हा इज ऑफ डुईंग बिझनेस सोबतच चालला पाहिजे. या दृष्टीने त्या काळामध्ये नरेडको आणि इतर ज्या संस्था आहेत यांच्या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्रातल्या सगळ्या लोकांशी खूप डायलॉग आम्ही केला. त्यातनं सगळं मंथन झालं आणि त्या मंथनातनं आपण पहिला रेग्युलेटर इन्स्टॉल केला. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये रेरामुळे रिअल इस्टेटच्या क्षेत्राला एक नवीन क्रेडिबिलिटी तयार झाली. रिअल इस्टेट मध्ये काम करणाऱ्या लोकांना एक क्रेडिबिलिटी तयार झाली.